हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि मस्तपैकी ऊन पण येत आहे. तर चला स्वयंपाकाची तयारी करायची. आज अत्यंतांना तर एकादशी आहे, त्यामुळं आमच्या चौघंपुरतं स्वयंपाक बनवायचं आहे. तर आम्हाला मुगाचं मेंदगं बनवायचं आहे आणि बाजरीच्या भाकरी आणि अत्यंतांना खिचडी आणि जिरका असं काहीतरी मेन्यू आहे आजचा. तर चला पटपट तयारी करू. तर इथं मूग शिजायला टाकले आणि मी चहा पिती. ए पोरी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. औषध कोणाला प्यायचं? औषध कोणाला प्यायचं? करा नको, अजून औषध घ्यायचंय दादू. ये गुड मॉर्निंग. हा कसं कसं गुड मॉर्निंग. झोप झाली तुझी? झोप झाली दादू? दादू आज लय लवकर उठलेला आहे आणि दादूला आत्ता सांभाळण्याची ड्युटी आमच्या दोघींची आहे. आता दीदी बघतील, मी जाते कपडे धुवायला, कारण आत्यांना थोडंसं काम आहे वावरात. त्यांना 2-3 दिवसांनी फिरायला जायचं आहे, तर थोडंसं त्या म्हणे ते झालं पाहिजे, त्यामुळं त्या गेल्या वावरात. आणि आता ड्युटी आमच्याकडे दादूची. आता दादूला औषध प्यायची छान छान आहे ना दादू? मम्मीने औषध आणले आणि ते बघून दादूला लय आनंद झालाय, कारण दादूचे फेवरेट औषध आहे ते. हा ना, आवडते ना तुला? खरं सांग. हे पा, हा आज पण लवकर उठला, बरोबर त्याच्या मम्मी पप्पाच्या जेवायच्या टायमाला उठतो. है ना दादू? पण आज ते अजून जेवायलाच आले नाही. आता काय करशील? हा, उठतो आणि झोळीत इतका शांत बसतो ना, कोणाला कळून देत नाही का मी उठलेलो आहे. मग आज मी बी त्याची मज्जाच केली. मला कळलं होतं तो उठला, पण मी त्याच्यासोबत बोललेच नाही. हे ज्याचं लावलेलं होतं आणि तसंच राहून दिलं आणि त्याला असं दाखवलं मी इथं नाही झोका देते. गपचूप पडून राहिला, पण झोपला नाही किती झोका दिला तरी. है ना? हा म्हणतो वरून. हा, जोडून काढू का? जोडून काढू? हा, जोडून जोडून काढू. हा, लवकर उठतो. झोपता येत नाही का तुला? हा, काही काम राहतं का तुला? दुपारी काही काम करायचं राहतं नाही का? मग टोपी पाय कुठं चालली? टुकलू, ए टुकलू, हे आता मी तुला झोळीतूनच नाही काढणार, झोळीतच राहून देईन. हे काय असं वामटी बुवा बुवा कर छप्पर काय म्हणतो आपण त्याला? रानातल्या पद्धतीनं खायचं काम चालू आहे. कांदा बिंदा फोडून एकदम, ते पण हाताना. पहिला अटेम्प्ट फेल गेलाय, दुसरा गेला, तिसरा फुटला का? झाला, कांदा फायनली फुटलेला आहे. बर, ए बोरा, कांदा खायचा का तुला? असा असं हा, का नाही ना, डायरेक्ट यांच्या मीटिंग मध्ये गेला होता आणि त्यांच्या मीटिंग मधले पण म्हणे आम्हाला कानाला पाहिजे. लगेच त्यांनी त्यांचे व्हिडिओ चालू केले, यांनी पण यांचं चालू केलं कॅमेरा. काना लगेच गप्पा मारितात त्यांच्यासोबत. हा, आपल्याला सांगत कसं ते तर मला असं म्हणली. आत्यांचं चालू आहे बॅग भरण्याचं काम, कारण लवकरच आत्यान त्यांना फिरायला जायचंय. हा बस, हा थोडस येत्या 2-3 दिवसात आत्यान ते फिरायला जाणार आहे, त्यामुळं त्यांची पॅकिंग चालू आहे आणि काना बघतोय कशी करताय पॅकिंग. है ना दादू? चला चहा घेऊया मस्त आणि थोडासा बिस्किटांचा पण आस्वाद घेतो आम्ही सोबतच. नवीन पुडा अनबॉक्स केलाय आम्ही आज. परवा एक केलं होतं, तो काल संपला, आता आज वेगळा आहे. आत्यांची आज सगळी
त्यांना फिरायला जायचे, तीच तयारी चालू आहे. सकाळी बॅग वगैरे पॅक केली. त्यांना लाडू बनवून न्यायचे शेंगदाण्याचे, कारण मला ना आत्याला आहे ना सोमवार हां आणि एखादच राहते सोमवार राहते मग उपवास आल्यावर लय मग काही मिळत नाही तिकडे. आणि कसं आहे उपवास असल्यावर जास्त बाहेर भेटत नाही आणि त्यांच्याकडे खिचडी म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये खिचडी जिरे वगैरे टाकून किंवा भेटत पण नाही बऱ्याच ठिकाणी, तर असं होतं. आणि आपल्या इकडे जिरे वगैरे खात नाही उपवासात, त्यामुळं मग असं फळं वगैरे हे लाडू वगैरे असले की मग चालून. मुळं आत्या शेंगदाण्याचे लाडू बनवतात, गोड शेंगदाण्याचे. आणि इकडं कानाच्या पप्पाचं आणि कानाचं चालू खेळायचं काम. कानाला आता काही पण दिसलं का तो धरून बघतो ती गोष्ट. दादूचं चालू आहे बाबासोबत खेळायचं काम. बाबासोबत खेळ ना दादू, खेळ बाबासोबत. काल कसं खेळत होतं तू? काल काय खेळ मामा सोबत खेळतो. मला इडलीचं भिजू करायचं, खूप दिवस झाली इडलीच झाली नाही. म्हटलं आज सकाळीच भिजवायचं होतं, तर सकाळी लक्षात नाही. म्हटलं आत्ता लक्षात आले तर आत्ता का नाही, मग उद्या इडली डे असणार आहे आमचा दिवसभर. आत्याने त्यांना उपवास आहे, तर त्यांच्यासाठी भगरीचे धिरडे आणि बटाट्याची चटणी बनवायची होती. तर म्हटलं त्यांना बटाट्याची चटणी बनवायची, तर आपल्याला पण बटाट्याचे पराठे. तर आम्ही बटाट्याचे पराठे बनवतो. त्यासाठी इथं चटणी बनवायची तयारी चालू आहे. हे काय असं इकडून एक बॉटल, मध्ये लॅपटॉप, तिकडून एक बॉटल. मग लॅपटॉपच्या दोन्ही साईडनी बॉटल ठेवल्यावर काही वेगळं होतं पाणी काही वेगळं लागत का? काही ठरवलं इकडच्या बॉटलमधलं एवढं प्यायचं, इकडचं एवढं प्यायचं. म्हणजे दोन्ही बाजूला असलं का पाणी प्यायचं नाही होत राहताना मग सारखं एक घोट पेत राहायचं. ओ माय गॉड, काही पण फेकते. पण पाणी राहतच ना माझ्यापाशी. हां, तुम्हाला पाणी जास्त लागतं. आता तू चेष्टा सुरू केली म्हणून मी कंटिन्यू केली. नाही, पाणी तुम्हाला जास्त लागतं. तसे मी एवढं पाणी पित नाही, म्हणजे पिते मी असं नाही, पण मला आठवत नाही पाणी प्यायचं. जर मी गेले माठाजवळ तरच पाणी पिते, अदरवाईज मला पाणी प्यायचं एवढं आठवत नाही. चेहऱ्यावर दिसतं ना ते मग लगेच. काय काय म्हणले? पाणी नाही प्यायल्यावर चेहऱ्यावर दिसतं ना लगेच. खराकट झोपा गपचीप. आम्हाला ही झोपू द्या, तुम्ही झोपा. बरं, गुड नाईट. गुड नाईट. तर आत्ताच इडलीचं सगळं दळून वगैरे ठेवलं आहे ते, कारण ते ऑलरेडी भिजवायलाच उशीर झाला होता. आता ते चांगलं फर्मेंट झालं तर ठीक, 4 तास तर भिजलं असणार आहे. मी गरम पाण्यातच टाकलं होतं, पण बऱ्यापैकी तर भिजलं होतं. पण आता फक्त चांगलं फर्मेंट झालं पाहिजे. होईल. आता थंडी पण कमी झाली, बऱ्यापैकी गरम आहे. आता फॅनची गरज वाटायला लागली, रोज रात्री फॅन लावते मी. आणि चला आता झोपायला आलो आहे. काना पण गेला आहे आता झोपायला. त्याच्या पप्पांची स्किलिंग चालू होती, तर तो पण आत्ताच झोपायला गेला आहे. म्हणजे तो झोपलेला होता इथं, पण आता इथून तिकडे गेले इथे आता झोपायला. आणि आता आम्हाला पण झोपायची. गुड नाईट. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.